सर्वांना गुड मॉर्निंग. ध्येय एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या संयोगातून ध्येय प्रकाशन आणि ध्येय अकॅडमी महाराष्ट्रातील विद्यार्थ्याच्या स्पर्धात्मक विकासासाठी आय एम विनर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा आयोजित दरवर्षी करते. यावर्षी 4 जानेवारी 2026ला आय एम विनर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा संपन्न झाली आणि त्या परीक्षेमध्ये 2,07,442 विद्यार्थ्यांनी विक्रमी संख्येनं सहभाग नोंदवला. या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर उत्सुकता होती की मेरिट कधी लागेल आणि मेरिट लिस्टची आज आतुरता संपलेली आहे. आज मेरिट लिस्ट जाहीर झालेली आहे. ते पाहण्यासाठी तुम्हाला एक हेल्प व्हावी यासाठी हा व्हिडिओ तुमच्या समोर तयार करण्यात आलेला आहे. प्रथम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं, पालकांचं, गुरुजनांचं, मुख्याध्यापक साहेबांचं या परीक्षेसाठी महाराष्ट्रातील ज्यांनी ज्यांनी मदत केली, सहकार्य केलं, त्या सर्वांचंच या ठिकाणी आभार व्यक्त करण्यात येत आहे आणि या निकालासाठी आणि या मेरिट लिस्टसाठी आपल्याला शुभेच्छा देण्यात येत आहे. तर प्रथम या ठिकाणी स्क्रीन आपल्यासमोर शेअर होत आहे. या स्क्रीनमध्ये आपणास क्रोमला गेल्यानंतर अशा पद्धतीनं इंटरफेस तुम्हाला आपली जी वेबसाईट आहे dpamacademy.com इथे गेल्यानंतर तुम्हाला बेसला मेरिट लिस्ट नावाचा ऑप्शन दिसेल. जसं तुम्ही इथं रिझल्ट पाहिलेला आहे तसे इथं मेरिट लिस्ट ऑप्शन दिसेल. मेरिट लिस्ट ऑप्शन केल्यानंतर हा इंटरफेस तुमच्या समोर येईल. यामध्ये महत्वाच्या या ठिकाणी 8 बाबी आहे, ह्या समजून घेणं गरजेचे आहे. बघा इथं एनी एक्झाम पहिला ऑप्शन आहे. त्या पहिल्या टॅबमध्ये तुम्ही आय एम विनर 2025-26 हा ऑप्शन निवडायचा आहे. आता यानंतर आपल्याला मेरिट लिस्ट लेवलचं इथं ऑप्शन दिलेलं आहे. इथे आपल्याकडे स्टेट लेवल, डिस्ट्रिक्ट, तालुका आणि सेंटर अशा 4 प्रकारच्या मेरिट आपण लेवल काढत असतो. दरवर्षी आपण डिव्हिजन पण काढायचो, यंदा ते स्किप केलेलं आहे आणि आपल्यासमोर स्टेट, डिस्ट्रिक्ट, तालुका, सेंटर. गुरुजन, पालक सर्वांना विनंती आहे विद्यार्थ्यांना की आपल्याला कोणतं मेरिट पाहिजे, पहिल्यांदा कोणतं मेरिट पाहिजे. बघा या ठिकाणी आपल्याला स्टेट मेरिट पाहिजे, हा झाला पहिला पॉइंट. सेकंड टॅब आहे तर स्टँडर्ड, की आपल्याला कोणत्या वर्ग स्टँडर्ड पाहिजे. तर आपल्याला समजा आज पहिल्या वर्गाचं स्टँडर्ड पाहिजे आणि स्टेट आपलं कोणतं आहे, महाराष्ट्र आहे. डिव्हिजन काही निवडायची आवश्यकता नाही आणि डिस्ट्रिक्ट ऑल डिस्ट्रिक्ट ठेवा, कारण आपला स्टेट मेरिट पाहतोय. स्टेट मेरिट हे एका डिस्ट्रिक्ट पुरतं नसतं, एका तालुक्यापुरतं नसतं, तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये असतं. तर स्टेट इथं तुम्हाला खाली ऑल डिव्हिजन, ऑल डिस्ट्रिक्ट, तालुक्याच्या ठिकाणी ऑल तालुका आणि एक्झामच्या सेंटर ठिकाणी ऑल एक्झाम सेंटर टाकायचं आहे. आता या ठिकाणी स्टेट लेवलचे मेरिट पहिल्या वर्गाचं महाराष्ट्रात सर्च केलं की तुम्हाला या ठिकाणी डायरेक्ट आपल्या पहिलीच्या
इयत्तेमध्ये 26 मुलं राज्य मेरिटमध्ये लागलेले आहे. इथं रिझल्ट दिसतोय. आणि या ठिकाणी विद्यार्थ्याचं नाव, आय डी, महाराष्ट्र, स्टेट, तालुका, सेंटर आणि मिळालेले पर्सेंटेज आलेले आणि रँकिंग आले, स्टेट मेरिट रँकिंग किती आहे. अशाच पद्धतीनं आपल्याला सर्व वर्गाचं मेरिट बघता येणार आहे. इथे खाली आल्यानंतर इथं पेज नंबर 1 आहे, पेज नंबर 2 आहे. त्यासाठी मोबाईल तुमचा व्यवस्थित दिसत नसेल तर आडवा करा किंवा डेस्कटॉप मोडला न्या. तर हे तुम्हाला असं आडवं केलं किंवा स्क्रोल जरी हाताने केलं, इथं खाली एक काय असते, मोबाईलमध्ये पाहिलं तर इथं 1 2 3च्या ऐवजी खाली एक पट्टी येईल आणि ते अशी या बाजूला स्क्रोल केली की त्या ठिकाणी त्या रेषेवरून केलं तरी तुम्हाला ते दिसून जाईल. किंवा त्याचा मोबाईलचा स्क्रीन फेस जरी छोटा केला तरी सर्व दिसून जाईल. आता आपण पहिलीचं पाहिले. आता स्टेट मेरिट पाहताना इथं काय फक्त वर्ग चेंज करायचा. इथं दुसरी केलं, दुसरीचं मेरिट दिसेल. फक्त सर्च मेरिट इथं लिस्ट म्हणायचं, दुसरीचं मेरिट दिसेल. दुसरीमध्ये पण 26 मुलं आहेत. तिथं रँकिंग शेवटी दिलेलं आहे, रँकिंग फर्स्ट सेकंड तिथं दिलेलं आहे शेवटचा कॉलम मध्ये. त्यामध्ये चुकीच्या पद्धतीनं हाताळायचं नाही. सांगितलं काय आहे, पहिल्यांदा एक्झाम निवडा, जी लेवल पाहिजे ते लेवल निवडा, वर्ग निवडा. आणि हे सर्व ऑल महाराष्ट्रातून पाहिजे म्हणून ऑल महाराष्ट्र, ऑल डिव्हिजन, ऑल डिस्ट्रिक्ट, ऑल तालुका, ऑल सेंटर हे फक्त स्टेट मेरिटसाठी आहे. आता आपल्याला जर मेरिट लिस्ट ही जिल्ह्याची पाहिजे असेल, आपापल्या जिल्ह्याची, तर इथं डिस्ट्रिक्ट निवडा, त्यानंतर आपला वर्ग निवडा, त्यानंतर आपला इथं मेरिट लिस्टला डिस्ट्रिक्टची पाहतो, डिस्ट्रिक्ट पाहिजे, स्टँडर्ड निवडा, स्टेट निवडा. आणि त्यानंतर इथं डिस्ट्रिक्ट आपला कोणता आहे, समजा मी अहिल्यानगर त्या ठिकाणी घेतले, सर्व तालुके, कारण डिस्ट्रिक्टची मेरिट लिस्ट पाहताना इथं ऑल तालुके ठेवणं गरजेचं आहे आणि ऑल एक्झाम सेंटर ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही पाहणार नाही व्यवस्थित तर मग तुम्हाला वेगळ्या पद्धतीने दिसेल. आणि विनाकारण सिस्टीमला कॉल केल्यानंतर सिस्टीमकडे आत्ताच विनर ऑफ द इयर एक्झाम झालेली आहे, त्या एक्झामचा लोड आहे. त्यामुळे आपल्याला विनंती आहे की आपण सांगितलेल्या व्हिडिओप्रमाणे पाहावं. गेल्या वर्षी तर तुम्हाला स्टेट मेरिट लिस्ट युट्यूबला व्हिडिओ आहे, तालुका मेरिट लिस्ट, जिल्हा मेरिट लिस्ट, सेंटर मेरिट, सर्व त्याचे व्हिडिओ प्रत्येकाचे दिलेले आहे. तरी तुम्हाला हा व्हिडिओ परत या वर्षीचा नवीन दिलेला आहे. यामध्ये तुम्हाला जे मेरिट पाहिजे ती लेवल, जो वर्ग पाहिजे तो वर्ग, जो जिल्हा पाहिजे तो जिल्हा, जो तालुका पाहिजे ते, फक्त स्टेट मेरिट निवडताना ऑल डिव्हिजन, ऑल डिस्ट्रिक्ट, ऑल तालुका, ऑल एक्झाम सेंटर टाका. आणि जर आपल्याला हे झालं जिल्हा मेरिट लिस्टचं. आता ज्या वेळेस आपण हे तालुका मेरिट लिस्ट पाहतो त्यावेळेस आपला जिल्हा निवडा, ऑल तालुका, जो आपल्याला तालुका निवडायचा आहे तो तालुका निवडा आणि त्यामध्येही तुम्ही तुमचं मेरिट लिस्ट पाहू शकता. समजा मी आपल्या या ठिकाणी अहिल्यानगरच तालुका निवडलेला आहे आणि पहिल्या स्टँडर्डचं मेरिट, आणि तर मी तालुका मेरिट पाहिजे मला, तिथं तालुका निवडणं गरजेचं आहे. आपण इथं जिल्हा निवडणार आणि इथं तालुका निवडणार तर ते चुकीचं होणार. बघा त्या ठिकाणी तालुका मेरिट लिस्ट स्टँडर्ड फर्स्ट सर्व निवडलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं करून त्यामध्ये त्या तालुक्यात पाहिलं 3 या ठिकाणी मुलं दिसत आहेत त्या तालुक्यामध्ये पहिले आलेली. बनेश्वरचं तुलपी प्रायमरी स्कूल, वाळकीचं खाली पण तोच. अशा पद्धतीने खूप सुटसुटीत संस्थेनं आपल्याला हा रिझल्ट पाहण्यासाठी उपलब्ध केला आहे. आपण व्यवस्थित पद्धतीने आपल्याला जे आवश्यक आहे ती माहिती अ, आपल्याला असावी, की आपल्याला मेरिट लिस्ट कोणती पाहिजे आहे, आपल्याला कोणत्या वर्गाची पाहिजे आहे, आपला जिल्हा कोणता आहे, तालुका कोणता आहे, अशा आहे. हा तालुका झालं. आता आपल्याला असं पाहिजे की अहिल्यानगरमधलंच मेरिट लिस्ट पहिल्यांदा सेंटरची पाहिजे. आता सर्वात शेवटचं आपण राज्य पाहिलं, जिल्हा पाहिलं, तालुका पाहिलं, आता सेंटरवर आलंय. सेंटरमध्ये आल्यानंतर आपण महाराष्ट्र निवडलंय, स्टँडर्ड फर्स्ट निवडलंय, जिल्हा निवडलाय, तालुका निवडलाय. आणि त्या तालुक्यामधील जे काही सेंटर आहे, एखादं सेंटर असेल ना, आता बनेश्वरचं सेंटरच आहे, त्याला ओपन केलं. आपल्या सेंटरचं नाव माहीत पाहिजे आणि सर्च केलं.
तर त्या बनेश्वर सेंटरमध्ये ही मुलं सेंटर रँकिंगला कोणती लागलेत यांचं या ठिकाणी नाव ते येणार आहे. अशा पद्धतीने ही मेरिट लिस्ट आहे. आपण केलेल्या सहकार्याबद्दल आपला धन्यवाद देतो. आपण या उत्साहामध्ये आपण नेहमीच सहकार्य केलेलं आहे आणि या शिक्षण क्षेत्राच्या प्रगतीमध्ये विद्यार्थ्याच्या साथीनं आपण एक उज्ज्वल महाराष्ट्राचं देशाचं भविष्य पाहणार आहोत. आपलं सहकार्य यापुढे असंच राहावं. या मुलांचा सन्मान सोहळा मोठ्या थाटामाटामध्ये अ, राज्य आणि जिल्हा लेवलला होणार आहे. ज्या ठिकाणी जिल्ह्याचा कार्यक्रम अ, विभागला जाईल तिथं तालुका लेवलला होईल. केंद्रावर आपले केंद्रप्रमुख करतील. अशा पद्धतीनं सर्वांचा सन्मान होणार आहे. आपणास या सर्वच रिझल्टसाठी मेरिट लिस्टसाठी शुभेच्छा देतो. आपण सर्वांनी छानपैकी आपले वेगवेगळे बॅनर बनवून आपल्या विद्यार्थ्यांच्या या गुणवत्तेला साथ द्यावी एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. असंच सहकार्य आपलं राहू द्या. नेक्स्ट इयर ही 3 जानेवारी 2027ला त्या ठिकाणी बालिका दिन या दिवशी आपली अ, अ, परीक्षा होणार आहे. त्याचे ॲडमिशनही सुरू झालेले आहेत. तिथंही आपल्या आपल्या पातळीवर जिथे तिथं प्रतिनिधी आहेत त्या ठिकाणी ॲडमिशन घ्या. जिथं शक्य नाही ते संस्थेला कॉल करा, ऑफिसला कॉल करा, तुम्हाला मदत करतील. पुन्हा एकदा आपल्याला शुभेच्छा देऊ ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.